नमस्कार मंडळी. तुमच्या आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर चला बातमी जाणून घेऊया. बऱ्याच वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानं सध्या राज्यात निवडणूकमय वातावरण आहे. राज्यातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष या निवडणुकांमध्ये अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातही केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपानं आपल्या 100% भाजप या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी या निवडणुकीपासूनच सुरुवात केलेली आहे. आपल्यासमोर विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत हे उद्दिष्ट ठेवून भाजपाच्या नेत्यांनी ऑपरेशन लोटस राबवण्यास सुरुवात केली आहे. साम दाम दंडभेद सारं काही वापरून पक्षप्रवेशाचा धडाका लावण्यात आलेला आहे. गावोगावी शहराशहरात काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट यांचे नेते आणि कार्यकर्ते हिरून त्यांच्या हातात कमळ आणि गळ्यात भाजपाची भगवी शाल घातली जात आहेत. केवळ विरोधी पक्षाच नाही तर आता भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भाजपाचे मित्रपक्ष नाराज झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी तर पक्षप्रवेशांवरून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार थेट दिल्लीत जाऊन अमित शहांकडे केली. मात्र याची पर्वा न करता भाजपाकडून जो येईल तो आपला या धोरणावरून हे घाऊक पक्षप्रवेश सुरू आहेत. पण या पक्षप्रवेशांसाठी भाजपानं कुठलेही निकष लावलेले नाहीयेत. त्यामुळे काही वादग्रस्त नेते आणि कार्यकर्तेही भाजपामध्ये येत आहेत. त्यावरून काही वादही होत आहेत. पण त्याचा काहीही परिणाम भाजपावर होताना दिसत नाहीये. मात्र 2014 केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपामध्ये घाऊक पक्षांतराच्या मालिकेला सुरुवात झाली होती. त्यात महाराष्ट्रात तोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पिढेविंगगात निष्ठावान असलेले नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हाती कमळ घेऊ लागले. 2014 नंतर आपले आधीचे पक्ष सोडून भाजपामध्ये आलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, विजयकुमार गावित, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, प्रवीण दरेकर, प्रकाश आवाडे, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, कपिल पाटील या आपापल्या भागात बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या नेत्यांचा समावेश आहे. ही यादी खूप मोठी आहे. या बडे नेत्यांशिवाय अनेक आमदार खासदारांपासून ते स्थानिक पातळीवरील नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत अनेकांना भाजपानं कमळ दलात सामावून घेतले. आजही राज्यात भाजपाची सत्ता असली तरी भाजपाच्या खात्यात आलेल्या मंत्रिपदांपैकी बहुतांश पदही बाहेरून आलेल्या नेत्यांच्या झोळीत पडल्याचं चित्र आहे. तर जुन्या निष्ठावंतांच्या तोंडाला मात्र पळसाचे पानं पुसली गेलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेते आणि भाजपाच्या कट्टर विरोधक असलेल्या सुषमा अंधारे यांनी हल्लीच भाजपामधील सध्याच्या परिस्थितीबाबत एक परखड विधान केलं होतं. भाजपा इतर पक्षांमधून नेते आणि कार्यकर्त्यांची आयात करत असल्याने त्यांनी भाजपाचा उल्लेख भाड्याने जमवलेली पार्टी असा केला होता. तसंच बाहेरून आलेल्या लोकांच्या वाढत्या प्रवेशामुळे भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यामुळे भाजपामध्ये फूट पडू शकते असं भाकीत त्यांनी केलं होतं. सध्याची भाजपामधील परिस्थिती पाहता सुषमा अंधारे यांनी केलेला हा दावा भविष्यात खरा ठरू शकतो असं चित्र आहे. खरं तर राजकारणात टिकून राहण्यासाठी, पक्ष विस्तार करण्यासाठी बेरीजेचं राजकारण आवश्यक असतं. बाहेरून आपल्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना जर सामावून घेतलं नाही तर पक्षाची वाढ खुंटू शकते. 1960च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या बेरजेच्या राजकारणाचे धडे आजही दिले जातात. मात्र या माध्यमातून पक्ष वाढवताना काही खबरदारी घेणं आवश्यक असतं. पण सध्या एकछत्र अंमल प्रस्थापित करण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या भाजपाकडून अशी कुठलीही व्यवधानं पाळली जात असल्याचं दिसत नाहीये. अनेक मतदारसंघात ऐनवेळी बाहेरून आलेला नेता तिकीट घेऊन जातो आणि अनेक वर्षांपासून झटणारा कार्यकर्ता मात्र डावलला जातो. असं चित्र लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत वारंवार दिसत आहे. अशावेळी दुखावलेल्या निष्ठावंतांची व्यापक देशहित, पक्षाचं हित वगैरे गोष्टी सांगून समजूत काढली जाते. मात्र अशा बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी दिल्याने पक्ष खरोखरच मजबूत होतोय, ही वाढ म्हणजे केवळ तात्कालीन सूज आहे याचा विचार केला जात नाही. त्यामुळे पक्षाला आता आपली गरज नाही अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होताना दिसून येते. निष्ठावंतांच्या या नाराजीचा भाजपाला भविष्यात फटका बसू शकतो. खरं तर भाजपा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देखरेखीखाली घडलेला केडर बेस पक्ष आहे. हा पक्ष कुठल्या एका नेत्यावर विसंबून नाही, भाजपाला अतिसामान्य कार्यकर्त्यालाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचता येतं. मात्र मोदी शहांचं युग अवतरल्यापासून पक्षात बाहेरून येणाऱ्यांचं प्रस्थाप कमालीचं वाढताना दिसत आहे. केवळ इलेक्टिव्ह मेरिट हाच निकष लावला जात असल्याने निष्ठावंताचे महत्त्व झपाट्याने कमी होऊ लागलेलं आहे. त्यामुळे पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
मात्र भाजपाची एकंदरीत पक्षरचना आणि त्यावर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव पाहता भाजपामध्ये उभी फूट पडण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र भविष्यात भाजपाची सत्ता गेल्यास पद आणि सत्तेच्या अपेक्षेने भाजपात आलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून नव्या सत्ताधारी पक्षात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असं झाल्यास संघ आणि हिंदुत्वावर निष्ठा असलेले मोजके लोक वगळता भाजपाचा पूर्ण पक्ष खाली होऊ शकतो. त्यातून सध्या पक्षाला आलेली अतिरिक्त सूज उतरू शकते. पण सध्याचे एकूणच राजकीय रंगरंग पाहता सध्या तरी भाजपावर अशी वेळ येणार नाही. आता फोडाफोडीचे धोरण अवलंबून वाढत चाललेल्या भाजपावर हीच फोडाफोडी उलटू शकते का? उद्या भाजपा सत्तेतून बाहेर झाला तर पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांपैकी कोणकोणते नेते सर्वात आधी पक्ष सोडतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत